ब्रेकनंतर तुमचं स्वागत. आपण चर्चा करतो आहोत मुख्यमंत्री पदाच्या घोळामुळे जनतेच्या जखमेवर मीठ सोडलं गेलंय का. मी जातोय जयप्रकाश छाजेड यांच्याकडे, काँग्रेस नेते आहेत. जयप्रकाशजी, मला सांगा, काय आत्मपरीक्षण करताय तुम्ही? हा जो सगळा घोळ झाला आणि एकूणच जो प्रकार झाला, आज गृहमंत्री सुद्धा म्हणाले नवे पी चिदंबरम की सगळं फेल्युअर आहे, इंटेलिजन्स फेल्युअर आहे, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह फेल्युअर आहे, सगळं त्यांनी मान्य केलं. मला सांगा, काय आत्मपरीक्षण करतोय काँग्रेस पक्ष? जसं 84च्या दंग्याबाबत सोनिया गांधींनी दिलगिरी व्यक्त केली, तशी काही माफी दिलगिरी तुम्ही व्यक्त करणार आहात का? काँग्रेस पक्षाने मुळामध्ये या सगळ्या गोष्टीची जबाबदारी घेतली. काँग्रेसच्या नेत्याने जबाबदारी घेतली, देशाच्या गृहमंत्र्यांनी जबाबदारी घेतली, राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी जबाबदारी घेतली, राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी जबाबदारी घेतली. मगाशी देवेंद्र फडणवीस, खरं म्हणजे भारतीय जनता पक्ष सदैव लोकांच्या दुःखाचं राजकीय भांडवल करत बसला. कंदहारमध्ये अतिरेकी सोडणारे भारतीय जनता पक्ष, लोकसभेवरती संसदेवरती हल्ला करणारे अतिरेकी, त्यावेळी अटल बिहारी वाजपेयी आणि अडवाणींचं सरकार आणि अडवाणी गृहमंत्री, की देशाच्या लोकशाहीच्या मुळावरती घाव घालायला निघालेले अतिरेकी. अक्षरधाममध्ये हल्ला झाला नरेंद्र मोदी, त्यावेळेला लोकक्षोभ उसळला होता, प्रचंड लोकांच्या भावना तीव्र झाल्या होत्या. संसदेवर जेव्हा हल्ला झाला तेव्हा सगळं देश पेटून उठला होता. परंतु याला नैतिकता नाही, संवेदना नाही आणि लोकक्षोभाची जाणीव नाही, आणि म्हणून यांनी कोणीही राजीनामे दिले नाही. आणि शेवटी आपण बघितलंय की देशातल्या जनतेने यांना घरी बसवलेला आहे. काँग्रेस पक्ष हा गांधी नेहरूंच्या विचारांचा आहे. नैतिकतेचा संबंध देशातल्या राजकारणामध्ये फक्त काँग्रेस पक्षाशी आहे, हे विसरून चालणार नाही, कारण ती परंपरा आहे. आणि काँग्रेसने या गोष्टी गांभीर्याने घेतल्या. आणि आजही नवीन मुख्यमंत्री ज्यांचं शपथविधी होणार आहे त्यांनी पहिली गोष्ट सांगितली की या राज्यामध्ये जनतेमध्ये आत्मविश्वास निर्माण करणं, सुरक्षेची काळजी घेणं ही काँग्रेसची नेहमीची प्रायोरिटी आहे. बरोबर आहे, काँग्रेसची नेहमीची परंपरा आहे. जयप्रकाशजी, मी तुमच्याकडे येतो. मी जातोय देवेंद्र फडणवीस यांच्याकडे. देवेंद्र, तुमच्यावर गंभीर आरोप झालेले आहेत स्वार्थी राजकारण करण्याचे, काय म्हणणं आहे तुमचं? खरं म्हणजे मला राजकीय बोलायची इच्छा नव्हती, पण संसदेवर हल्ला झाला, त्या सगळ्या लोकांना मारून टाकण्यात आलं आणि जो व्यक्ती पकडला गेला, जो याच्या कटामध्ये सामील आहे, त्या अफजल कुरूला सुप्रीम कोर्टाने फाशी दिल्यानंतर देखील मतांच्या राजकारणाकरता त्याला फाशी न देणारा काँग्रेस, याला हे नैतिक अधिकार आहे का हा बोलायचा, असा माझा सवाल आहे. पण आज ते राजकारण मला उपस्थित करायचं नाही. आज देशाला राजकारण नको आहे. आज माझ्या पक्षासहित सगळ्या पक्षाच्या नेत्यांनी अतिशय गंभीरपणे आत्मनिरीक्षण करण्याची आवश्यकता आहे की जो जनक्षोभ लोकांच्या मनामध्ये आहे, जी जनता राजकारण्यांच्या प्रति उदासीन आज जनता दिसते आहे, या संदर्भात जर आम्ही आत्मपरीक्षण केलं नाही तर सगळ्या देशाला अडचणीचं होईल. मला एकच गोष्ट याच्यामध्ये सांगावीशी वाटते की आज मुंबईमध्ये किंवा इतरत्र जे लोक जमा होत आहेत, जे क्षोभ व्यक्त करतायत, त्यांच्या भावना योग्य आहेत, त्या भावना चुकीच्या नाहीत. पण मला त्यांना देखील एवढीच विनंती करावीशी वाटते की हे सगळं जरूर करा. आम्ही नालायक असू, आम्हाला बदला. सत्ताधारी नालायक असतील, त्यांना बदला. सगळ्या नालायकांना बदला. पण या लोकशाहीवर अविश्वास दाखवू नका. आम्ही वोट देणार नाही, वोट द्यायला जाणार नाही असं म्हटल्यामुळेच खऱ्या अर्थानं अगदी बरोबर आहे. फडणवीसांनी खूप महत्वाचा मुद्दा मांडलेला आहे. भाजपचे आमदार असून ते म्हणाले आहेत की लोकांना क्षोभ व्यक्त करण्याचा अधिकार आहे, पण लोकशाहीवर अविश्वास व्यक्त करू नका. मी जातो मेधा पाटकर यांच्याकडे. मेधाताई, तुम्ही ऐकलीत काय चर्चा चालली आहे? मला सांगा, या सगळ्या राजकीय चर्चे पलीकडे, वादा पलीकडे कसं जायचं, कसा मार्ग काढायचा यातून? कारण धोका आहे की राजकारण्यांवरचा विश्वास उडालाय, कदाचित लोकशाहीवरचा विश्वास सुद्धा उडण्याची शक्यता आहे. काय करू शकतो आपण? मला वाटतं की राजकारण पूर्ण नकारण्याचा प्रश्नच खरं म्हणजे उद्भवत नाहीये. लोकांना आजच्या पद्धतीचं राजकारण नको आहे आणि आजच्या पद्धतीचं राजकीय नेतृत्व नको आहे. आणि त्याचा अर्थ लोकांना साधेपणाने जनतेच्या प्रश्नांना भिडणारे नेते आणि पक्ष हवे आहेत. पण तसे पक्ष दुर्दैवाने आजच्या मुख्य प्रवाहातल्या कुठल्याही पक्षामध्ये नेतृत्व तसं आढळून येत नाही. आणि दुसरं म्हणजे की ते जर बदलायचं असेल तर खरी लोकशाही आणायला पाहिजे, असाच लोकांचा मूळ गाभ्याचा प्रश्न आणि मुद्दा आहे. आणि त्यासाठी लोकांच्या अधिकारांना अधिक चालना द्यायला पाहिजे.
लोकांनी सुद्धा आपले अधिकार अधिक समजून हाती घ्यायला पाहिजे आणि आत्मविश्वास दाखवला पाहिजे. राजकीय नेत्यांवरचा विश्वास गेला तरी हे सगळं शक्य आहे. घटनेच्या चौकटीमध्ये अशा प्रकारचे अधिकार देणारं शक्य आहे. तसंच सुरक्षेसाठी सुद्धा लोकांना अन्न सुरक्षा पाहिजे, लोकांना रोजगार सुरक्षा पाहिजे आणि लोकांना शांती हवी आहे. सांप्रदायिकता, जातीयता याच्या आधारावरतीच मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री तय होत असतात आणि उमेदवार सुद्धा सर्व पक्ष त्याच्याच आधारावरती ठरवत असतात. हीच खरी म्हणजे गोम आहे. आणि हे जे द्वेषाचं राजकारण आहे, अस्मितेचं राजकारण दलितांचं आणि श्रमिकांचं नव्हे तर प्रांतवादाचं अस्मितेचं खोटं राजकारण आहे. त्यामुळे समाज दुभंगला जातोय आणि त्यातून द्वेष भावना आणि सूड भावना निर्माण होते आहे. मग ती पाकिस्तान आणि भारतामधली आंतरराष्ट्रीय स्तरावरची असो, जी बुश सारख्यांच्या कारकिर्दीमुळे निर्माण झालेली आहे, वाढली आहे आणि आजही अमेरिकेला आपण न्यूक्लिअर डील मार्फत घुसपैठ करून दिली तर अधिक वाढणार आहे. पण त्याचबरोबर राष्ट्रीय पातळीवरती आपल्याला टाळता आलं असतं. तशी या देशाची संस्कृती आणि परंपरा आहे, बुद्धाची आहे, कबीराची आहे. पण उद्या दुर्दैवानी महापरिनिर्वाण दिवस असतानाच बाबरी मस्जिद विध्वंसाचा दिवस आहे, हे लोकांनी विसरून चालता येणार नाही आणि म्हणून हे सर्व करणाऱ्यांनाच चाट द्यायला पाहिजे आणि द्वेषभावना सोडली पाहिजे. मेधाताई, मी येतो तुमच्याकडे परत, पण मला आता घ्यायचा एक ब्रेक. द्वेषभावना सोडली पाहिजे. राजकारणी द्वेषभावना सोडायला, तिरस्काराची भावना सोडायला तयार आहेत का? काय पर्याय आहे आपल्याकडे? मी आता पुढच्या सेगमेंटमध्ये आपल्या चारही पाहुण्यांना विचारणार आहे. लोकांना पर्याय हवाय. काँग्रेस असो, भाजप असो, राजकीय सिस्टीमची गरज आहे, लोकशाहीची गरज आहे, याविषयी वाद नाही. आणि राजकारण्यांवरची टीका ही लोकशाहीवरची टीका नाहीये, हे लक्षात घ्यायला पाहिजे. पण आपल्याला सगळी सिस्टीम, सगळी व्यवस्था साफ करायला पाहिजे. कशी करायची हे मी विचारणार आहे. आता घेणार आहे एक ब्रेक. ब्रेक पूर्वी आपला आजचा सवाल बघूया. मुख्यमंत्री पदाच्या घोळामुळे जनतेच्या जखमेवर मीठ चोळलं गेलंय का? बघा आपले प्रेक्षक काय म्हणतायत. 95% प्रेक्षक अजूनही म्हणतायत, होय आम्ही दुःखी आहोत, मीठ चोळलं गेलंय, आम्हाला यातना होत आहेत. आता घेऊया एक ब्रेक. पहा फक्त IBN लोक.